नमस्कार, गुड इव्हनिंग. आजच्या एक्झिक्युशन व्हिडिओमध्ये आणि M1 ट्रेडिंग स्पेसमध्ये मी मयूर पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करतो. पुन्हा एकदा आजच्या अपडेट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की M1च्या गोल्डन सेट अकॉर्डिंग आज आपण कुठे ट्रेड एक्झिक्यूट केले, लाईव्ह मार्केटमध्ये आपली काय सायकोलॉजी होती आणि कोणत्या लेवलवर आपण त्याला प्रॉपरली बुक केले आहे. तर इथे तुम्हाला ऑर्डर बुक दिसत असेल आणि दोन ट्रेड दिसत असतील. आपण बँक निफ्टीमध्ये पण आज ट्रेड घेतलेला आहे आणि निफ्टीमध्ये पण घेतलेला आहे. दोन्ही पण डाऊन साईडने घेतलेला आहे. हे जे अकाउंट आहे हे आपलं ऑप्शन बाईंगचं अकाउंट आहे. यामध्ये आपण दोन्हीमध्ये पुट बाय केलेले आहे. ओके, पहिला ट्रेड जो आहे तो निफ्टीचा आहे, सेकंड बँक निफ्टीचा आहे. तर पहिला ट्रेड निफ्टीचा असल्यामुळे आपण आधी निफ्टी डिस्कस करून घेऊ की एक्झॅक्टली आपला ट्रेड कुठे एक्झिक्यूट झाला, कोणत्या लेवलवर त्याला आपण बुक केलं. त्यानंतर आपण बँक निफ्टी बघू. तर फर्स्ट मी इथे निफ्टीचा इंडेक्स चार्ट लावून घेतो आणि तिथे तुम्हाला एक्सप्लेन करतो. तर निफ्टीचं चार्ट मी इथे लावून घेतलेला आहे. निफ्टीची ओपनिंग स्लाइटली आज गॅप अप होती. फर्स्ट कॅन्डल जी होती ती एवढी काही डॉमिनेट नव्हती, डायरेक्शन क्लिअर नव्हतं. दोन्ही साईडनी याला वीक होते, तर यामध्ये क्लिअरिटी येत नाही. आणि तसंही आपण फर्स्ट कॅन्डलमध्ये एंट्री करत नाही, कारण की कन्फर्मेशन नसतं. तर त्या अकॉर्डिंग आपण जरा वेट करतो, कन्फर्म होऊ देतो, स्ट्रक्चर कन्फर्म होऊ देतो, किंवा एक जो ट्रेंड आहे तो कन्फर्म होऊ देतो. त्यानंतरच आपण ट्रेड एक्झिक्यूट करतो. तर फर्स्ट ह्याच्यामध्ये आपला ट्रेड जो आहे तो ऍक्टिव्हेट झालेला नाही आहे. आपण थोडा वेट केला, सेकंड कॅन्डल होल्ड झाली आणि प्रॉपरली थर्ड कॅन्डल जी आहे, जी की ही कॅन्डल आहे, प्रॉपरली ह्या कॅन्डलनी आधीच्या कॅन्डलना प्रॉपर इंगल्फ केलं, डे लो ब्रेक केला आणि स्ट्रॉंग क्लोजिंग दिली आहे खालच्या साईडनी. कॅन्डल इंगल्फिंग पण होती आणि WRC पण होती. तर स्ट्रक्चर जे होतं ते प्रॉपरली डाऊन साईडचं आहे, हे इथे क्लिअर झालेलं होतं. जसं या कॅन्डलची क्लोजिंग आली तर आपण ट्रेड एक्झिक्यूट केला. माझ्यासोबत जेवढे पण लाईव्ह मध्ये होते झूमवर, सर्वांनी ट्रेड एक्झिक्यूट केला आणि या कॅन्डलच्या हायवर एसएल लावलेला होता. टार्गेट जे होतं, जो स्विंग लो होता खालचा, तो आपला टार्गेट लो होतं. एक्झॅक्टली त्याने ते टार्गेट लेवल डन केलेलं आहे. जेवढं एक्सपेक्ट करत होतो तेवढं तर मिळालेलं नाही आहे, थोडं वरूनच रिव्हर्स झालेलं आहे. बट जेवढं मिळालं त्यामध्ये सॅटिस्फाईड आहे, कारण की काल दोन्ही ट्रेडचे एसएल गेलेले होते. तर आज आम्हाला काही करून एंड ऑफ द डे ग्रीनमध्ये निघायचं होतं. तर प्रॉपरली इथे आज पूर्ण कन्झर्वेटिव्ह प्ले केलेला आहे, टाईट ट्रेल करून प्ले केलेला आहे, कारण टार्गेट लेवलवर पोहोचलेलं होतं. जर हा रिव्हर्स झाला असता तर एसएल गेला असता आणि पुन्हा सायकोलॉजी खराब झाली असती. तर त्या अकॉर्डिंग जेवढं मिळते त्यामध्ये सॅटिस्फाईड राहून आम्हाला इथे टायटल केलेला आहे. जो एसएल इथे होता तो त्यानंतर या कॅन्डलवर लावला, कारण की ही जी कॅन्डल होती ही डॉमिनेट कॅन्डल होती. त्यानंतर स्लाइडली डाऊन साईडनी आलं, पुन्हा टार्गेट लेवलवर पोहोचलं. इथे या कॅन्डलमध्ये क्लॅरिटी नव्हती, तर अजून टायटल करायचा चान्स मिळाला, या कॅन्डलवर लावलं. त्यानंतर इथनं निफ्टी रिव्हर्स झालेला आहे, तर इथे जो ट्रेलिंग आहे तो लवकर इथे बुक झाला. त्यानंतर चांगली मोमेंटम याने रिव्हर्सल दाखवलेली आहे. जे पण लाईव्ह मध्ये होते त्यांना मी क्लिअरली सेकंड ट्रेड जो आहे तो इथे प्रॉपरली सांगितलेला होता. आपल्या 50 अकॉर्डिंग तो ऍक्टिव्हेट झाला, हे मोमेंटम दिलं, त्यानंतर पुन्हा रिव्हर्स झाला. ही जी मुवमेंट आहे ही तर टोटली वॉलेटाईल आहे. अशा मार्केटमध्ये जनरली आपण ट्रेड करत नाही, कारण की टार्गेट जे आहे ते क्लिअरली ओपन नसतात. मग टार्गेट बुक करायला डिफिकल्टी जाते, तर त्या अकॉर्डिंग आपण याला इग्नोरच करतो. स्ट्रक्चर जर कन्फर्म असलं, कंटिन्युएशन मध्ये असलं, तर जास्त प्रॉफिट बनतं आणि जॅकपॉट प्रॉफिट बनतं. बट हे आज या सिनारिओमध्ये दिसत नव्हतं, म्हणून आपण याला टोटली इग्नोर केलेलं आहे. त्यानंतर टोटली साईडवेज गेला. जी क्लोजिंग दिलेली आहे ते ऑलमोस्ट या रेंजच्या मध्येच आहे. तर सेटअप अकॉर्डिंग आज दोन ट्रेड होते निफ्टीमध्ये. फर्स्ट जो होता तो इथे होता, त्याच्या क्लोजिंगवर आपण ट्रेड एक्झिक्यूट केला. सेकंडचा हाय आपण एसएल लावलेला. त्यानंतर हे टार्गेट जे आहे ते आपण बुक केलेलं आहे. त्यानंतर कंटिन्यूस अपसाईडने निघाला. यामध्ये पण ऍक्टिव्हेट व्हायला पाहिजे होता, बट लाईव्ह मध्ये मी तुम्हाला टोटली नाही सांगितलेलं होतं. रिझन याच्या मागचं, इथे स्ट्रेंथ मला दिसत नव्हती, व्हॉल्यूम दिसत नव्हते, म्हणून या कॅन्डलमध्ये मी नाही म्हटलेलं होतं. त्यानंतर थोडाफार हा वर गेला, इथे पण एक क्लॅरिटी दिलेली होती, बट स्ट्रेंथ नव्हता, म्हणून इथे पण नाही म्हटलं. जेव्हा इथे या कॅन्डलमध्ये स्ट्रेंथ आली तर इथे आपल्या 50 अकॉर्डिंग ट्रेड एक्झिक्यूट झालेला होता. तर इथे सेकंड ट्रेड होता. मी जो आहे तो निफ्टीमध्ये एकच ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे, जो की या कॅन्डलमध्ये होता. त्यानंतर टोटली निफ्टीला इग्नोर केलेला आहे. तर इथे काय सायकोलॉजी होती निफ्टीची इंडेक्स चार्टवर हे प्रॉपरली तुम्हाला समजलेलं असेल. याचबरोबर मी तुम्हाला निफ्टीच्या ऑप्शन चार्टवर घेऊन जातो आणि तिथे एक्सप्लेन करतो की एक्झॅक्टली आपण किती पॉईंटचा एसएल दिलेला होता आणि किती पॉईंट आपल्या खिशात आलेला आहे. तर डायरेक्टली मी इथे निफ्टीचा ऑप्शन चार्ट लावून घेतो. तर निफ्टीचा ऑप्शन चार्ट मी इथे लावून घेतलेला आहे. निफ्टी जी कॅन्डल आहे ट्रिगर्ड कॅन्डल, जी की ही कॅन्डल होती, प्रॉपरली याच्या क्लोजिंगवर आपण ट्रेड घेतलेला होता. तर तीच जी कॅन्डल आहे ती आपली इथे आहे. ओके, आपण बाय केलेलं होतं पुट, जो की आहे 23,250चा पी होता, जो की आपण बाय केलेला होता. ह्याच्या कॅन्डल क्लोजिंगवर आपण ट्रेड एक्झिक्यूट केला. सेम कॅन्डलचा लो आपण एसएल लावलेला होता. हे जे मोमेंटम आहे हे आपण कॅप्चर केलं, बट टाईट ट्रेलिंग अकॉर्डिंग या कॅन्डलच्या लोवर आपण एसएल लावलेला होता इथे. जेव्हा निफ्टी इथनं रिव्हर्स झालेला आहे तर इथे लावला जो ट्रेलिंग आहे तो बुक झाला. त्यानंतर चांगलीच त्याने डाऊनसाइड मोमेंटम दाखवलेली आहे, ऑलमोस्ट डे लो लावला, व्होल्टिलिटी क्रिएट केली, पुन्हा रिकव्हरी दाखवलेली आहे, पुन्हा डे लो लावला, ऑलमोस्ट रेंजच्या मध्ये आता क्लोजिंग दिलेली आहे. तर एक्झॅक्टली याला आपण टोटली इग्नोर केलं. एकच सेटअप होता तो प्रॉपरली इथे घेतलेला आहे. तर याला जर आपण कॅल्क्युलेट करू तर किती पॉईंटचा एसएल होता आणि किती पॉईंट दिलेले होते. तर एक्झॅक्टली या लेवलपासून या लेवलपर्यंत ऑलमोस्ट 14 पॉईंटचा एसएल होता. याच्या अपोजिटमध्ये यांनी 30 पॉईंट दिले आणि आपल्या खिशात जे आलेले आहेत ते फक्त 10 पॉईंट आलेले आहे. म्हणून आपण जो सेकंड ट्रेड आहे तो एक्झिक्यूट केलेला आहे. जनरली मी सेकंड ट्रेड एक्झिक्यूट करत नाही, पहिल्याच ट्रेडवर मी क्लोज करतो. बट फर्स्ट ट्रेडमध्ये आज 10 पॉईंट होते, त्या अकॉर्डिंग मी सेकंड ट्रेड घेतलेला आहे. M1चा रूल आहे, सर्वांना माहिती आहे की फर्स्ट ट्रेडमध्ये जर आपलं टार्गेट बुक झालेलं आहे तर आपण सेकंड ट्रेड घेत नाही. जर पहिल्या ट्रेडमध्ये एसएल बुक झालेला आहे तर आपण नेक्स्ट ट्रेड घेतो.
बट आज 10 पॉईंट्सच होते आणि एक्सपेक्टेशन होतं की मोठे मुवमेंट आज करू शकते. त्या अकॉर्डिंग सेकंड रेट घेतलेला आहे, जो की आपला बँक निफ्टीमध्ये होता. तर इथे तुम्हाला निफ्टीच्या इंडेक्स चार्टवर आणि निफ्टीच्या ऑप्शन चार्टवर दोघांवर पण तुम्हाला इथे क्लिअर झालेलं असेल. पुन्हा एकदा तुम्हाला मी बँक निफ्टीच्या इंडेक्स चार्टवर घेऊन जातो आणि तिथे एक्सप्लेन करतो की दुसरा जो सेटअप होता, दुसरा जो ट्रेड होता आपला बँक निफ्टीचा, तो कोणत्या सायकोलॉजीने आपण एक्झिक्यूट केलेला आहे आणि कोणत्या लेवल त्याला आपण बुक केलं. तर डायरेक्टली मी इथे बँक निफ्टीचा चार्ट ओपन करून घेतो. तर बँक निफ्टीचा चार्ट मी इथे ओपन करून घेतलेला आहे. आजची तारीख आहे 15. ओके, तर बँक निफ्टीची जी ओपनिंग आहे ते टोटली फ्लॅट होती. फर्स्ट कॅन्डलमध्ये काही डायरेक्शन नव्हतं. वरच्या साईडने मोठा वीक आलेला होता. तर अशा कॅन्डलमध्ये आपण जनरली एंट्री करतच नाही. आणि मी आधी पण सांगितलं की पहिल्या कॅन्डलमध्ये आपण एंट्री करतच नाही, कारण की कन्फर्मेशन जे आहे ते आपल्याला आलेलं नसतं. त्या अकॉर्डिंग आपण होल्ड करतो, स्ट्रक्चर कन्फर्म होऊ देतो, त्यानंतर आपण ट्रेड एक्झिक्यूट करतो. तर ही जी मुवमेंट आहे ही सेम बँक निफ्टीने पण दाखवलेली आहे, बट सेटअपमध्ये नव्हती. निफ्टी जी आहे ती सेटअपमध्ये होती, म्हणून आपण टोटल बँक निफ्टीला इग्नोर केलं. हे मोमेंटम प्रॉपरली होतं, बट ह्यामध्ये स्ट्रेंथ नव्हता. जे सिनॅरो मी निफ्टीमध्ये सांगितले तेच ह्याच्यामध्ये मी तुम्हाला झूमवर लाईव्हमध्ये असताना मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे की स्ट्रेंथ नाही आहे, तर आपल्याला इग्नोर करायचं आहे. प्रॉपरली ट्रेंड कंटिन्यूशनमध्ये ज्यांनी ब्लाइंडली ट्रेंड केलेला असेल त्यांनी इथे 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 जर ऍक्टिवेट केलेलं असेल तर डे हॅज जे टार्गेट आहे ते इथे प्रॉपरली डन केलेलं आहे. त्यानंतर स्लोली मोमेंटम खालच्या साईडने रिव्हर्सल इथनं स्टार्ट झालेलं आहे. ओके, इथे यांनी एम पॅटर्न बनवण्याचा प्रयत्न केला, बट हर्डल जे होते ते खूप जवळजवळ होते, क्लॅरिटी दिसत नव्हती, म्हणून मी इथे ट्रेड घेतलेलं नाही आहे. इथे आपली डाऊट सॉल्विंग पण सुरू होती. क्यूएनए सेशन आपलं सुरू होतं जेव्हा आपली लाईव्ह संपलेली होती तेव्हा. तर मी तिथे तुम्हाला क्लिअरली सांगितलेलं पण होतं की कोणी घेऊ नका. जे ट्रेड घ्यायचं आहे ते 1 वाजता नंतर घ्या. ओके, कारण की 1 वाजता नंतर जी प्रोबॅबिलिटी असते ती वाढते, कारण की क्लोजिंग आवर असतात त्यावेळेला मार्केट जास्त ट्रॅप करत नाही, एक्झॅक्टली वन डायरेक्शनमध्ये जातं. मी तुम्हाला लाईव्हमध्ये जेव्हा क्लोज केलं तेव्हा मी तुम्हाला सांगून क्लोज केलेलं होतं की मध्ये तुम्ही ट्रेड घेऊ नका, 1 वाजता नंतर घ्या. 1 वाजता नंतरची जी प्रोबॅबिलिटी आहे ती जास्त राहील आणि कन्फर्मेशन पण आपल्याला जास्त राहील. तर त्या बेसिसवर मी इथे जेव्हा हे रेंजमध्ये गेलेलं होतं तर कोणत्याही ट्रेड एक्झिक्यूट केलेला नव्हता. मी वेट करत होतो की जर एक अपॉर्च्युनिटी मिळाली तरच ट्रेड घेणार, अदरवाईज क्लोज करणार. ओके, कारण की एकतर स्ट्रेंथमध्ये नव्हती आणि मोमेंटम जे होतं ते पण स्लो होतं. तर जी आपल्याला स्ट्रेंथ दिसलेली आहे ती प्रॉपरली या कॅन्डलमध्ये दिसलेली आहे, कारण की हा जो रेंज आहे तो इथे ब्रेकडाऊन झाला. प्रॉपरली लोअर हाईसचं स्ट्रक्चर होतं आणि डाऊन ट्रेंड क्लिअर आहे हे दिसत होतं. तर त्या अकॉर्डिंग ह्याच्या क्लोजिंगवर ट्रेड एक्झिक्यूट केला. सेम कॅन्डलचा हाय जो आहे तो आपण एसएल लावलेला होता. टार्गेट फर्स्ट जे होतं ते डेलो होतं, त्यानंतर खालची लेवल जे आहे सपोर्ट लेवल ते आपले टार्गेट होते. एक्झॅक्टली जसंच आपण एंट्री घेतली बॅक टू बॅक रेड कॅन्डल करत त्यांनी डेलो लावलेला आहे आणि चांगलं जबरदस्त आपल्याला आज प्रॉफिट दिलेला आहे. इथे आपल्याला ट्रेलिंगचा चान्स पण मिळाला, कारण की डॉमिनेट कॅन्डल प्रॉपरली ही बनलेली होती, ही इंगल्फिंग आणि डॉमिनेट कॅन्डल होती. तर या अकॉर्डिंग आपण टेल केला. जो एसएल इथे होता तो उचलून आपण ह्याच्यावर लावला, त्यानंतर आपण ह्याच्यावर लावला. त्यानंतर जेव्हा हे फायनल टार्गेटवर पोहोचलं तर माझा लूर आहे, जसंच तो फायनल टार्गेटवर पोहोचतो तर मला बुक करायचं असतं, तर त्या अकॉर्डिंग माझा जो एसएल आहे तो मी टाईट ट्रेल करतो आणि त्या अकॉर्डिंग त्याला मॅनेज करतो. तर जशी ही मुवमेंट स्टार्ट झाली तर एकतर मोमेंटम स्लो पण झालेली होती आणि थांबण्याचा प्रयत्न करत होता. तर कॅन्डल टू कॅन्डल मी ट्रेल करायला स्टार्ट केलं. हा जो एसएल होता इथनं उचलला, इथे लावला, त्यानंतर इथे लावला. त्यानंतर बँक निफ्टी इथनं रिव्हर्स झालेला आहे, स्लाइटली स्पाइक लावला ह्या कॅन्डलमध्ये, तर इथे लावला जो ट्रेलिंग आहे तो या झोनमध्ये बुक झाला. त्यानंतर डेलो लावून पुन्हा बँक निफ्टीने अपसाईडने मोमेंटम दाखवलेला आहे, थोडी रिकव्हरी केली आणि आता जी क्लोजिंग दिलेली आहे ते प्रॉपरली रेंजच्या मध्येच आहे. तर आज एक सेटअप निफ्टीमध्ये होता, एक बँक निफ्टीमध्ये होता. दोन्ही ट्रेड जे आहे ते पुट साईडने घेतले. प्रॉपरली हा जबरदस्त चाललेला आहे. या कॅन्डलच्या क्लोजिंगवर मी ट्रेड एक्झिक्यूट केला होता. ऑलमोस्ट 1 वाजता दरम्यानची ही कॅन्डल होती आणि 1 वाजता नंतर जे मोमेंटम असतं ते जबरदस्त असतं. हे मी तुम्हाला लाईव्ह क्लोज करायच्या आधी पण सांगितलेलं होतं. त्या अकॉर्डिंगच मी ट्रेड एक्झिक्यूट केलेलं आहे. स्ट्रक्चर पण कन्फर्म होतं की लो राईसचं स्ट्रक्चर आहे आणि कंटिन्युअस डाऊन ट्रेंडचं जे स्ट्रक्चर आहे ते फॉर्म होत आहे. त्या बेसिसवर हा ट्रेड घेतलेला होता. तर प्रॉपरली तुम्हाला समजलं असेल की कुठे एंट्री होती, कुठे असेल होता बँक निफ्टीचा इंडेक्स चार्टवर. हेच तुम्हाला मी बँक निफ्टीच्या ऑप्शन चार्टवर पण एक्सप्लेन करतो की एक्झॅक्टली कोणत्या लेवल त्याला एंट्री होती, कितीचा एसएल होता आणि किती पॉईंट आपण बुक केलेला आहे. तर डायरेक्टली मी इथे बँक निफ्टीचा ऑप्शन चार्ट ओपन करून घेतो. तर इथे मी बँक निफ्टीचा ऑप्शन चार्ट ओपन करून घेतला आहे. इथे जो आपण बाय केलेला होता पुट, जो की होता बँक निफ्टीचा 48,900चा पी, तो आपला बुक झालेला होता ह्या कॅन्डलमध्ये, जी की ब्रेकडाऊन कॅन्डल होती बँक निफ्टीची ही. इथे तुम्हाला डब्ल्यूआरसी दिसत नसेल, बट ही जी कॅन्डल आहे हे 50 अकॉर्डिंग मी घेतलेली आहे, कारण की 50 अकॉर्डिंग वरच्या साईडने जर क्लोजिंग दिली तर स्ट्रेंथ पॉवरफुल असते. त्या बेसिसवर मी हा ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे. याच्या क्लोजिंगवर ट्रेड एक्झिक्यूट केला. सेम कॅन्डलचा लो मी एसएल लावलेला होता. एसएल जो होता तो खूप स्मॉल होता, त्या अकॉर्डिंग हा अग्रेसिव्ह ट्रेड घेतलेला आहे, कारण की ह्याच्यानंतर स्पेस तुम्हाला क्लिअरली दिसत असेल या लेवलपर्यंत स्पेस जो आहे तो ओपन आहे. त्या बेसिसवर मी हा घेतलेला होता. 1:2चं जे टार्गेट आहे या स्पेसमध्ये ओपन होतं आणि जर ऑप्शनमध्ये जर बघाल तर ह्यानंतर सरळ सरळ या लेवलपर्यंत होतं. मी जर 50 EMA चा जर EMA तुम्हाला ओपन करून दाखवू तर ते पण तुम्हाला क्लिअर दिसून येईल
की 50 मी ओपन केलेलं आहे. एक्झॅक्टली बघा की इथे ह्याच्या वर आणि क्लोजिंग दिलेली आहे आणि हेच मी अपॉर्च्युनिटी तुम्हाला निफ्टीमध्ये पण सांगितलेली होती. जेव्हा तो वर जात होता कॉल साईडनी, तेव्हा त्याच ऑपॉर्च्युनिटीचा वापर करून मी इथे ट्रेड एक्झिक्यूट केला ह्या कॅन्डलवर आणि याचा एस एल लावला. एस एल पण स्मॉल होता, स्ट्रेंथ पण दिसत होती, व्हॉल्यूम पण वाढलेले होते आणि 50 वर क्लोजिंग पण होते. तर त्या बेसिसवर हा ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे. या लेवलपासून या लेवलपर्यंत मी टार्गेट जे आहे ते कॅरी केलं आणि जे फायनल आपलं जे टार्गेट बुक झालेलं आहे ते एक्झॅक्टली या कॅन्डलच्या या लोवर बुक झालेलं आहे इथे. ओके, त्यानंतर टोटली हा रिव्हर्सल झाला आणि आता रेंजच्या क्लोजिंग दिलेली आहे. तर किती एस एल होता, किती पॉईंट आपण बुक केले ते सर्व काही आपण इथे डिटेलमध्ये बघणार आहे. तर एक्झॅक्टली मी इथे एस एल तुम्हाला काउंट करून दाखवतो. तर या लेवलपासून या लेवलपर्यंत ऑलमोस्ट जो एस एल होता तो 22 पॉईंटचा एस एल होता, 22 पॉईंटचा. आणि याच्या अगेन्स्टमध्ये आपण जे प्रॉफिट बुक केलेलं आहे ते 175 पॉईंटचं कॅरी केलं आणि आपल्या जे खिशात आलेलं आहे ते आलेलं आहे 115-120 पॉईंटच्या जवळपास. तर जॅकपॉट होतं, तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता की किती पॉईंटचा एस एल होता आणि किती पॉईंट आपण बुक केलेले आहे. 5 पट 6 पट जास्त प्रॉफिट आपण बँक निफ्टीमध्ये इथे बुक केलेला आहे. कालचा आपला एस एल डे होता, बट आज आपण टोटली कव्हर करून प्रॉफिटमध्ये आलेलो आहे. जबरदस्त प्रॉफिट आज आपलं बुक झालेलं आहे. जनरली असे दिवस येत राहतात, प्रॉफिट लॉस होत राहतो. मी सर्व माझ्या स्टुडंटला सांगत राहतो की नेहमी प्रॉफिट हे जे आहे हे डोक्यात गेलं नाही पाहिजे आणि जर लॉसेस झाले तर त्याला मनावर घ्यायचं नाही आहे, कारण की हा बिझनेस आहे. बिझनेसमध्ये प्रॉफिट अँड लॉस होत राहतात. जो डिसिप्लिनमध्ये राहील, जो रूल फॉलो करणार, तो जबरदस्त इथे प्रॉफिट बनवू शकतो. आणि तेच मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय रोजच्या आपल्या एक्झिक्युशन व्हिडिओमध्ये. यामध्ये तुम्हाला लर्निंग पण मिळत असेल, सायकॉलॉजी पण समजत असेल आणि प्रोफेशनल ट्रेडर लाईव्ह मार्केटमध्ये काय अप्लाय करून कसा पैसा बनवतो, काय सायकॉलॉजी ठेवतो हे पण तुम्हाला समजत असेल. तर इथे तुम्हाला बँक निफ्टीच्या इंडेक्स चार्टवर आणि बँक निफ्टीच्या ऑप्शन चार्टवर दोघांना पण इथे क्लिअर झालेलं असेल. आता डायरेक्टली आपण ऑर्डर बुकवर पुन्हा एकदा जाऊ आणि तिथे एक्सप्लेन करतो तुम्हाला एक्झॅक्टली कोणत्या टाइमला ट्रेड एक्झिक्यूट झालेला होता आणि कोणत्या टाइमला आपण त्याला बुक केलेला आहे. तर डायरेक्टली मी इथे ऑर्डर बुक लावून घेतो. तर इथे मी ऑर्डर बुक लावून घेतलेला आहे. पहिला ट्रेड जो आहे निफ्टीचा डाऊन साईडनी, जिथे की आपण पुट बाय केलेला होता, तो आपण एक्झिक्यूट केलेला होता 9:30 तिथे मी निफ्टीचा 23,250चा पी बाय केलेला, तो भाजलेला होता 92 मध्ये. त्यानंतर टाईट ट्रेलिंग अकॉर्डिंग याचा जो एस एल आपला प्रॉफिटमध्ये बुक झालेला आहे तो बुक झालेला आहे 9:43 23,250चा पी तो आपला बुक झालेला आहे 103 मध्ये. त्यानंतर सेकंड हाफमध्ये क्लोजिंग आवरमध्ये आपण पुन्हा पी साईडनीच म्हणजे की डाऊन साईडनीच आपण बाय केलेलं होतं पी ला. जो आपला सेकंड ट्रेड होता बँक निफ्टीमध्ये तो आपण एक्झिक्यूट केलेला आहे 1:05 जवळपास. तिथे मी बँक निफ्टीचा 48,900चा पी बाय केलेला, तो आपला बाय झाला होता 658 मध्ये. त्यानंतर याला जेव्हा आपण ट्रेल केलं, जबरदस्त प्रॉफिटमध्ये जे बुक केलेलं आहे ते एक्झॅक्टली आपण केलेलं आहे 1:40 48,900चा पी तो आपला बुक झालेला आहे 775 मध्ये. तर तुम्ही इथे बघू शकता की 120-130 पॉईंटच्या जवळपास आपण इथे बुक केलेला आहे. प्रॉपरली रूल मॅनेज केले, डिसिप्लिन मध्ये राहूनच आपण आज दोन्ही ट्रेड घेतलेले आहेत. तुम्हाला मी काल पण सांगितलेलं होतं की जेव्हा पण माझे एस एल डन होतात किंवा एस एल बुक होतात त्याचा दुसरा दिवस जो असतो तो मी फुल कन्झर्वेटिव्ह प्ले करतो. जोपर्यंत सेटअप येत नाही, कन्फर्मेशन येत नाही, पूर्ण 100%चा माइंडसेट माझा बनत नाही, तोपर्यंत मी ट्रेड एक्झिक्यूट करत नाही. कारण की जर मल्टिपल जर एस एल गेले तर मग सायकॉलॉजी खराब होतं आणि त्यानंतर मग ब्रेक घ्यावा लागतो. तर त्या अकॉर्डिंग आपल्याला जर स्मूथ कंटिन्यूस मध्ये जर राहायचं असेल तर डिसिप्लिन रूलमध्ये राहूनच आपल्याला ट्रेड करावं लागतील. मला माहिती आहे की माझ्या सेटअपची जी अॅक्युरेसी आहे ती 80% आहे. तर ओके, त्या अकॉर्डिंग मी सगळ्या गोष्टी मॅनेज करतो आणि त्या अकॉर्डिंगच एंड ऑफ द डे ग्रीनमध्ये क्लोज करतो. जो 100 डेजचा जो चॅलेंज आहे तो आपला कंटिन्यू आहे. आता आजचा पहिला दिवस होता ग्रीनचा, बघू की अजून किती दूर आपण जाऊ शकतो. 1 मंथचं पीएनएल आणि 90 डेजचं पीएनएल सर्व काही सर्वांना माहिती आहे, जे पण माझे वेबिनार जॉईन करत असतील आणि पूर्ण प्रोसेस बघत असतील. रोजचं अपडेट द्यायचं असतं, त्या अकॉर्डिंग मी हे एक्झिक्युशन व्हिडिओ बनवतो. तुम्हाला पण समजलं पाहिजे की एक्झॅक्टली काय लर्निंग असली पाहिजे, काय सायकोलॉजी असली पाहिजे आणि कशा प्रकारे आपण ट्रेड पंच केले पाहिजे. त्या अकॉर्डिंगच मी हे अपडेट व्हिडिओ रोज बनवतो आणि तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतो. ज्यांना कोणाला पण आमच्यासोबत लाईव्ह मध्ये बसायचं असेल, लाईव्ह मार्केटमध्ये लर्निंग करायची असेल आणि बघायचं असेल की कशा प्रकारे आपण लाईव्ह मार्केटमध्ये काय सायकोलॉजी ठेवतो आणि कशा प्रकारे ट्रेड मॅनेज करतो, तर ते डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता आणि पूर्ण डिटेल घेऊ शकता. डिटेल घेतल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवसापासून तुम्ही आमच्यासोबत जोडू शकता आणि लाईव्ह मार्केटमध्ये लर्निंग करू शकता. त्याचबरोबर रोज मी जे एक्झिक्युशन व्हिडिओ अपलोड करतो यामध्ये पण तुम्हाला काही पार्ट व्हॅल्युएबल वाटत असेल किंवा काही लर्निंग मिळत असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओला लाईक करू शकता, जेणेकरून येणारे सगळे अपडेट तुम्हाला कंटिन्यू येत राहतील. तर आजच्या अपडेट व्हिडिओ पुरतो एवढंच ठेवू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वजण शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. मी मयूर साइन ऑफ करतो. गुड लक, बाय.